सैफ अली खानवरील हल्लेखोराकडनं शाहरुखच्या घराचीही रेकी. मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न. संरक्षण जाळी असल्यानं हल्लेखोराचा डाव धुळीस. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयिताची ओळख पटवण्याचं काम सुरू. पोलिसांनी नेलं सैफच्या घरी. सुतार म्हणून सैफच्या घरामध्ये काम करत होता संशयित, तर करीनाचा जबाब नोंदवल्याची ही माहिती. सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये ऑपरेशन नंतर सुधारणा. आयसीयूतनं स्पेशल रूममध्ये हलवलं. खोल जखमेमुळे विश्रांतीचा सल्ला. वाल्मिक कराडची परदेशात संपत्ती असल्याचा सीआयडीला संशय. मोबाईलमध्ये अमेरिकेतील सिम कार्ड सापडलं, तर 16 डिसेंबरला वाल्मिक कराड दिंडोरीतील आश्रमामध्ये येऊन गेल्याचं समोर. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हत्या, गोळीबार आणि खंडणीच्या घटनेनं बीड हादरलं. आष्टीतील वाहिरा गावामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या. जमिनीच्या वादातनं अंबाजोगाईमध्ये हवेत गोळीबार, तर पाटोदा गावच्या महिला सरपंचाकडे मागितली खंडणी. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी धोरण कशासाठी बदललं? नागपूर खंडपीठानं सरकारकडनं मागितलं स्पष्टीकरण. कृषी साहित्य खरेदी धोरणात मुंडेंनी केला होता बदल. पुण्यामध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. 10 लाखांहून अधिक किमतीच्या नोटा जप्त. पोलिसांकडून आतापर्यंत 5 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना. अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील 2.25 लाखांच्या दागिन्यांची चोरी. अवघ्या 2 तासांमध्ये आरोपीला बेड्या.